हरे हरे जय जय राम कृष्ण हरे सर्व सुख तुका मन
श्रीमुख आवडीने पाहिलं श्रीमुख आवडीने तुलसी भागता तुलसी भागता आवडीने
शानाचे करावा विचार रक्षणे हाते करावा विचार हाते करावा विचार रावया पार भव सिंधू रावया पार भव सिंधू रावया पार भव सिंधू ना श्रीमंत देह जाणारा सफळ ना श्रीमंत देह जाणारा सफळ श्रीमंत देह जाणारा सफळ ना श्रीमंत देह जाणारा सफळ आयुष्यभर तो काळ सावधान संत समागमे धरावे आवडी संत समागमे धरावे आवडी संत समागमे धरावे आवडी धरावे आवडी धरावे तातडे परमार्थाची धरावे तातडे परमार्थाची धरावे तातडे परमार्थाची ना शिवंत देह जाणारा सगळ शिवंत देह जाणारा सगळ शिवंत देह जाणारा सगळ आयुष्यभर तो काळ सावधान तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार नका डोळे दूर भरून राहो ना जिवंत देह जाणार सफळ जिवंत देह जाणार सफळ जिवंत देह जाणार सफळ जिवंत देह जाणार सफळ जगात काळ सावधान जगात काळ सावधान जगात काळ सावधान विठोबार कुमारी 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 विठोबार
नाशिवंत देह जाणार
हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ अविषखातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देहा जाणार सकळ अविषखातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे धूळ भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ अविषखातो काळ सावधान विठाला समचरण सरोजम सांद्रणीला भुदाभं जगडनिहित पाणी मंडला मंडलानाम तरुण तुलसी मालाम कंजरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी असते लोका टाळ मृदंग श्रुती देका तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करून या सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सगळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी पायावरी
यावरे या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावी जवळी सेवी लागी सेवक झालो सेवी लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरे न करावा अवेर क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार तारावया पार भव सिंधू प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातील अधिकार संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तसे गायकवाड महाराज महाराष्ट्रातील सगळे संत अधिकारात्मक आहेत ज्यांचा त्यांचा अधिकार वेगळा आहे ज्यांचं त्यांचं कार्य वेगळं आहे तसं ज्ञान म्हटले की आपल्याला ज्ञानोबाराय आठवता ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानियांचे राजा आहेत ज्ञान म्हटले की ज्ञानोबाराय शांती म्हटले की पैठणचे नाद बाबा आणि वैराग्य म्हटलं की आमचे जगद्गुरु तुकोबाराय ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जीवन जगत असताना क्षणाक्षणाला वासाने विचार केला पाहिजे काय सांगतात महाराज एका क्षणाक्षणाला विचार करा का नाशिवंत देह जाणार सकळ कारण जीवन जर तरुण जायचं असेल तर आपण विचार केला पाहिजे हा जन्म जो आहे हे जीवन जे आहे हे तरुण जाण्यासाठी विचार केला पाहिजे तरावया पार भवसिंधू भवसिंधू म्हणजे भवसागर हा भवसागर तरुण जाण्यासाठी विचार करा का नाशिवंत देह जाणार सकळ हा देह एके दिवशी काळाच्या तडाख्यामध्ये सापडणार आहे काळ याला घेऊन जाणार आहे या देहाला आणि म्हणून आयुष्य खातो काळ सावधान एक एक जीवनातील दिवस क्षण काळ हा खातोय आयुष्य खातो काळ सावधान व्हा तुम्ही आम्ही सावध झालो पाहिजे आणि म्हणून हे सांगत असताना महाराज सांगतात काय करावं तर साधूंची संगत केली पाहिजे संत समागमे धरावे आवडी साधू संतांच्या संगतीमध्ये या कारण साधूंची संगत घडली की काय होतं देव प्राप्त करून देणारे साधू संत आहे संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची तातडीनं देवाची परमार्थ म्हणजे परमार्थ करा सावध व्हा आणि म्हणून हे सांगत असताना महाराज सांगतात जो व्यवहार आहे जीवन जगत असल्यानंतर आपण जो व्यवहार करतो हा व्यवहार लोकीचा व्यवहार आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळाचे नाही तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार हा खोटा व्यवहार आहे असे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात लिहिलेला आहे लटिका व्यवहारे सर्व हा संसार वाया येरझार हरी विना हा संसार खोटा आहे लटकाय आणि म्हणून या व्यवहारामध्ये गुंतून राहू नका रे सावध व्हा तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे धूर भरून राहे डोळ्यात धूर गेल्यासारखं राहू नका सावध व्हा
देवाचं चिंतन करा. विठाल विठाल कशा निमित्ताने सेवा हे सर्वांना श्रोत आहे, परंतु वक्त्याचं सांगणं कर्तव्य असतं. या ठिकाणी वैकुंठवासी म्हणा, स्वर्गवासी म्हणा किंवा कैलासवासी म्हणा, प्लीज वाढव. ज्यांचं या ठिकाणी हॅलो ज्यांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे, वैकुंठवासी म्हणा किंवा स्वर्गवासी म्हणा. शंकर अण्णा गायकवाड यांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे, स्पष्ट करावं. 25वी पुण्यतिथी आहे, स्पष्ट करावं. बेसकली करा. हॅलो 25वी पुण्यतिथी पुण्यस्मरण आहे. त्यांचा सुंदर असणारा हा परिवार. आई उषा शंकर गायकवाड, मुलगा विकी शंकर गायकवाड, मुलगी प्रियंका आणि जावई अमे चंद्रकांत शिंदे. सुंदर असणारा हा परिवार. आणि या परिवारातून गेले 25 वर्ष झालं शंकर नावाचं जे तत्व होत, म्हणजे बाप या घरचा आधार, या घरचं अस्तित्व, या घरचं मांगल्य. घरात माणसं आलेली खपतात, परंतु घरातून एकही गेलेला माणूस खपत नाही. त्याला काय म्हणत होते मला माहित नाही. दादा काका अण्णा गेले 25 वर्ष. तात्या म्हणत 25 वर्ष झाले गेले आपल्या परिवारातून, परंतु हा परिवार, हा गायकवाड परिवार आपल्या तात्यांना विसरलेला नाही. खऱ्या अर्थाने केलेल्या कर्माची पावती असते. कोणाचंही कीर्तन कोणाच्या दारामध्ये सहजासहजी घडत नाही की भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट. हा परिवार भाग्यवान आहे. आणि म्हणून 25 वर्ष झालं पुण्यस्मरण सोहळा या दारामध्ये घडतोय. 25व्या वर्षी याच दिवशी काळाचं सावट पडलं या घरावर. कशी काळाची चाहुल झाली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, राजा राणी सारखा दरबार असणारा, परंतु त्या दरबारातून एक बाप नावाचं तत्व गेलं. आणि मगाशी बोलून गेलो की घरात माणसं आलेली खपतात, परंतु घरातून एक हे गेलेला खपत नाही. तात्या आपल्या परिवाराला सोडून गेले, परंतु हा परिवार तात्यांना विसरलेला नाही. का? कारण केलेलं कर्म जर चांगलं असेल तर दारामध्ये कीर्तन सोहळा होऊ शकतो. केलेल्या कर्माची पावती असते. खऱ्या अर्थानं तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी ते बहुत जन्माशी जोडे. नाम तुझे वाचेसे आतुडे, समागम घडे संतांच्या. हा समागम संतांचा दारामध्ये घडतो. याच महत्वाचं कारण म्हणजे तात्या चांगले जीवन जगले. व्यवसाय ड्रायव्हिंग, अहोरात्र आपल्या प्रपंचासाठी झगडणारा बापत असतो. आयुष्यभर झटतो आपल्या परिवारासाठी. हाडाचं काढ रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, अरे जन्मापासून मरेपर्यंत धडपड 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 की एवढी धडपड की हे धडपडेपर्यंत धडपड. कुणासाठी? परिवारासाठी. म्हणून बाप नावाचं तत्व हे अलौकिक आहे. 2 तत्व शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पालनीय तत्व आई असते आणि आधारनीय तत्व बाप असतो. आणि एक जबाबदारी गोष्ट गायकवाड महाराज बोलतो, ज्या घरातील बाप गेला, कारण जोपर्यंत घरामध्ये बाप असतो,
जोपर्यंत घरामध्ये बाप आहे तोपर्यंत घर वजनदार, आणि ज्या घरातील बाप गेला त्या घरातील वजनही गेलं. विठ्ठल विठ्ठल तुम्ही नसल्याची उणीव या प्रपंचामध्ये या परिवारामध्ये आहे. सोडून गेले बाबा आम्हाले घराला, सोडून गेले बाबा आम्हाले घराला, माणसाचा वाईट कर्म केले की त्याची शेवट सुद्धा बेरीज वाईट आहे. पेरलं तसंच उगवणार, जसं पेराल तसंच उगवणार. चांगलं जीवन जगल्यानंतर शेवटचा क्षण चांगला 100% होणार. केले कर्म झाले त्याची भोगाले. जसं कर्म केलं की तेच प्राप्त होत असत, आणि म्हणून चांगलं राहावं. लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं. मी म्हणतो सोन्यासारखं नसावं, माणसानं असावं परिसासारखं. सोनं गळ्यामध्ये हातामध्ये तिजोरीत ठेवलं जात. माणसानं असावं परिसासारखं. ज्याच्या संगतीमध्ये जावं त्याच्या जीवनाचं सोनं बनवावं. जीवनाला श्रीमंतीचा साज असावा, परंतु कधी त्याच्यामध्ये पैशाचा माज नसावा. अरे आपण सृष्टीचे पाहुणे आहोत, मालक नाही. पाहुचार संपला की या देहाची राख झाली का माती झाली कळणार नाही. आणि म्हणून चांगलं जीवन जगलेले तात्या, कारण उत्तमची उरी कीर्ती महाराज. तुका म्हणे कमारेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. गेली 750 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांचा काळ होऊन गेला, तरी ज्ञानेश्वर महाराज, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी 4 ग्रंथ लिहिले या जगाचं कल्याण करण्यासाठी, आणि म्हणून अजरामर कीर्ती ज्ञानोबरायांची. साधकाचा मायबाप म्हटलेला ज्ञानोबरायाला, अनाथाची माय म्हटलेला ज्ञानोबरायाला. ज्ञानराज माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आहे. 4 लेकरं ज्ञानोबरायाला. कुठली लेकरं? अमृतानुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी, आणि ज्याला काहीच कळत नाही त्यांच्यासाठी हरिपाठ. विठाल हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. मी कशासाठी सांगतोय? जगाच तुमचा आमचा तुम्ही आम्ही संसारामध्ये मंत्रमुग्ध आहात, रमून गेलो आहोत, परंतु आमच्या ज्ञानोबरायाने सगळ्या जगाचं हित जोपासलं. जगाचं कल्याण हो असं अंतकरणामध्ये भावना कोणाच्या असतात? साधू संतांच्या.
ज्ञानोबराय म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक. अरे हा सर्व संसार जो आहे हा जगाचा संसार सुखाचा करेन. प्रतिज्ञा ज्ञानोबरायाने केली. प्रतिज्ञा कोणाची पूर्ण होत नाही. रावणाची प्रतिज्ञा होते, रावणाने प्रतिज्ञा केली होती सोन्याला सुगंध आणेन, प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. खारा समुद्र गोड करेन, प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. स्वर्गाला शिडी लावीन, प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. रावण सामान्य नव्हता. लंके माझी घरी किती ती ऐका सांगे तसे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष तेथे विटबंदी, कोटी घरे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची, 24 कॅरेट सोनं. 7 कोटी घरे होती. हे फक्त ऐकायचं, कारण सोनं कुठे गेलंय हे सर्वांना माहित आहे. सोन्याचं महत्व तुम्हाला जास्त माहित आहे. तुम्ही कचरा गोळा करता सगळीकडे. एकच ग्राम आणि जीवाला आराम अशी परिस्थिती झाली. बरोबर नंदू बाबा, अशी परिस्थिती झाली आहे. 70-75 हजाराकडे सोनं आहे आणि त्यावेळेस एवढं सोनं 7 कोटी घरी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. आणि म्हणून रावणाने प्रतिज्ञा केली, परंतु एकही प्रतिज्ञा पूर्ण रावणाची झाली नाही. परंतु आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली की अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. आज संसार सुफळ झाला गे माये, देखील पाय विठोबाचे. आणि म्हणून अजरामर कीर्ती राहते कोणाची, ज्यांनी कर्म चांगलं केलं त्यांची कीर्ती अजरामर राहते. विठाला सिकंदर राजांची कथा, राजाची कथा बरोबर जणांना माहित आहे, श्रुत आहे. ज्यानं जग जिंकलं जो सिकंदर राजा होता, मरणाच्या दारामध्ये आहे, मृत्यू समोर दिसतोय. सगळे बोलून घेतले, भावकी बोलून घेतली, घरातली मंडळी बोलून घेतली आणि एका बाजूला जेवढी काय संपत्ती कमावली होती ती एका बाजूला त्याचा ढिगारा लावला. एका बाजूला सर्व सैन्यगण आहेत आणि सगळ्यांना सांगितलं की मी मेल्यानंतर माझी तिरडी मधोमध बांधा, माझे हात उताने ठेवा, या जगाला कळू दे हा सिकंदर राजा होता ज्यानं जग जिंकलं. परंतु एवढं कमावलं, येताना मोकळ्या हाताने आला होता आणि जाताना सुद्धा मोकळ्या हाताने गेला. विढाल विढाल तू क्या लेके आया बंदा, तू क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी हो 2 दिन का मेला, तो क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, तो क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी हो 2 दिन का मेला. 2 दिवसाचं जीवन आहे महाराज सांगतात. 3-4 घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर का. मुसाफिर सारखं जीवन आहे. या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात. मनुष्य म्हणजे सहजासहजी मनुष्य होत नाही. 20 लक्ष योनी वृक्षामाची घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किड्यामाची घ्याव्या, 10 लक्ष योनी भोगाव्या पक्षामध्ये.
30 लक्ष योनी पशु माझी घ्याव्या आणि मानव भितरी 4 लक्ष 4 लाख जाती माणसाचे आहेत म्हणून मनुष्य जन्म सहजासहजी प्राप्त होत नाही. महाराज सांगतात सावध व्हा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. जिंदगी 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 का किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. कारण एकदा ना आयुष्याचा दोरा तुटला की तुटला आयुष्याचा दोरा. हेर वाहुगा पसारा टाकुनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. आणि म्हणून इथं श्री संत जगद्गुरु तुकोबराय सांगतात रे सावध व्हा. इथं महाराजांनी एका वर्षाचा विचार करा सांगितलेला नाही सांगितलं. एका वर्षाचा 6 महिन्याचा नाही, 1 महिन्याचा नाही, आठवड्याचा नाही. क्षणाक्षणाचा विचार करा. एका क्षणाक्षणाचा विचार करा. का हा टपून बसलेला आहे आणि म्हणून विचार करा आणि देवाचं चिंतन करा. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात क्षणोक्षणे जगद्गुरु तुकोबराय सांगतात एका क्षणाला विचार करा. क्षणोक्षणी किंवा क्षणाक्षणा 2 पाठ आहे. करावा विचार तरावया पार भव सिंधू. आता विचार करा हे साधू संतांनी सांगितलंय. परंतु बाकीच्या गोष्टीचा विचार करणारे बरेच जण आहेत परंतु सात्विक विचार करत नाहीत. 2 मित्र समुद्र तीरावरती फिरायला गेले. एक मित्र दुसऱ्याला म्हणतोय अरे समुद्र फार अथांग मोठा आहे, किती पाणी आहे समुद्रामध्ये. परंतु या समुद्राला जर आग लागली, जर समुद्राला जर आग लागली तर पाण्यातील मासे कुठे जातील. काय म्हणला? समुद्राला जर आग लागली तर पाण्यातील मासे कुठे जातील. दुसरा मित्र म्हणला त्याला अरे समुद्राला आग लागेल कशी, पाण्याला कशी आग लागेल. नाही म्हटलं समजा जर लागली तर मासे कुठे जातील. दुसरा म्हणला जर समुद्राला जर आग लागली तर मासे झाडावर चढून बसतील. काय म्हणले? झाडावर चढून बसतील. तो मित्र म्हणला अरे माशाला पुढे झाडावर चढता येत असतं का. आणि मग म्हटले बावळटा समुद्राला आग लागेल का. मोकार विचार करण्यापेक्षा असा विचार करा की जीवन कसं तरुण जाईल याचा विचार आपण केला पाहिजे. या मनुष्य जन्मामध्ये येऊन आपला उद्धार कसा होईल याचा विचार केला पाहिजे. सारासार विचार करावा
सांगतात की विचार केला पाहिजे. इथं महाराजांचं गोड प्रमाण आलेलं आहे की सारासार विचार करा, उठाउठी उठाउठी तातडीनं नाम धरा कंठी विठोबाची. त्या परमेश्वराचं त्या पांडुरंगाचं नाम स्मरण कंठामध्ये धारण करा. आणि म्हणून तुकोबराय सांगतात काय, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. पूर्ण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. काही जीवनाची गॅरंटी. कोणाचं 100 वर्षाचं आयुष्य असेल, कोणाचं 50 वर्षाचं असेल, कोणाचं 25 वर्षाचं. जशी जशी परमेश्वराने आयुष्याची मर्यादा घालून दिलेली आहे. कारण पतंग आकाशामध्ये उडतो, दोरा मुलाच्या हातात असतो. एकदा ना दोरा तुटला की पतंग गेला. तसा आयुष्याची दोरी सदृढ आहे तोपर्यंतच खरा आहे. तर तुटला आयुष्याचा दोरा, एर वावगा पसारा टाकून या पळती रांडा पोरे, आणती होती पाठ मोरे. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. 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 तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. कितीही कमवा, धन मिळवणी कोट्यानु कोटी, नाही संगी लंगोटी. एक म्हातारा आजारी पडलो. आजारी पडल्यानंतर त्याच्या तोंड वाचा गेली. मरणाच्या अगोदर वाचा जाते. वाचा गेली आणि त्याच्या तोंडातून 2 शब्द येऊ लागले. काय आले? वा के वा के वा के असं ओरडू लागलं. 4 मुलं होती. म्हटले आता आपल्या बाबाने आयुष्यभर काही देवाचं चिंतन केलं नाही, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र देवाची आठवण झाली. वासुदेव केशव म्हणायचं. शेवटच्या क्षणात तरी आलं पाहिजे ना. कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार ना. एकदा ना शेवटच्या क्षणाला नाम मुखामध्ये आलं की त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणले आपल्या बाबाला शेवटच्या क्षणाला देवाचं नाव घ्यायचंय. चांगल्यातला चांगला डॉक्टर बोलवला. ते म्हातारं वाके वाके म्हणायचे. इकडं हात करायचं, तिकडं हात करायचं, ते घर पाडायचे. हात काय ठेवलंय का? काय नाही. मग चांगला डॉक्टर बोलवला आणि त्याला हेम गर्भाची मात्रा उघडून पाजली. म्हातारा बोलायला लागलो, परंतु दुसरंच गप्पा मारायला लागलो. म्हणले डॉक्टर म्हटले ह्याचं आयुष्य थोडं आहे, आता मरणारा लगेच त्याला काय बोलायचे ते महत्वाचं बोलून घ्या. मग मुलं म्हणली बाबा अहो म्हणा की वासुदेव केशव, म्हणा वासुदेव केशव. ते म्हाताऱ्याची नजर पुढे होती. गोठ्यामध्ये वासूर बांधलेलं होतं. ते म्हातार काय बोललं, अरे कशाचा वाशा आणि कशाचा केशा, तिकडं बघा वासूर किरसुनी खातय. तेवढं म्हणत म्हातार मेलं. परंतु शेवटच्या क्षणाला नाम नाही आलं. विठाल विठाल. पुढील म्हातारे असत काय काय, बँकेत कोटीने धोत्राला गाठी, भरपूर पैसा, परंतु सोडत नाही. खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना महाराज सांगतात केलेलं कर्म चांगलं जर असेल तर ते आपल्या संगती. चांगलं कर्म केलं तर शेवटच्या क्षणाला कामाला येतं. हे देवाने दिले हरिनामाची बँक आहे. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा.
नामाची बँक आहे देवाने दिलेली. याच्यामध्ये राम नाम धन केलं पाहिजे, जमा केलं पाहिजे. कारण ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. जसं सांगतात की 50 लाखाचा बंगला बांधणं आपल्या हातामध्ये आहे, परंतु त्या बंगल्यामध्ये किती दिवस राहायचं हे आपल्या हातामध्ये नाही. 25 लाखाचं बाथरूम बांधा, 25 लाखाचं बाथरूम बांधा, शेवटची आंघोळ बाहेर फळकटावरती आहे. ज्याने आयुष्यभर ज्या माये माऊलीनं ज्याच्यासाठी आयुष्य घालवलं आणि ती म्हातार जे शेवटच्या क्षणात जर खोकायला लागलं तर त्याची धर्मपत्नी म्हणते सगळ्या गावाचा नंबर लागला तर ह्याचा नंबर कधी लागायचा. सगळं गाव ना गाव गेलं तरी ह्याचा कधी नंबर लागायचा. आणि बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घरात थुंकून या घरात सगळी घाण करून टाकतंय. हे म्हातार मेलेलं बरं, सगळे बेडक्या घरात टाकते, खोकतंय. ज्यानं आयुष्यभर संसार संग केला, सुख दुःखात राहिले. ज्या वेळेस नकराचं आणि गजेंद्राचं युद्ध चालू आहे, नक्र नावाचा जो ज्याला म्हणतात मगर आणि गजेंद्र नावाचा हत्तीचा पाय मगरीनं धरला पाण्यामध्ये. प्रयत्न किती केले तरी सुटेना. हत्तीनं सगळी भावकी बोलून घेतली. हत्तीनं आले सगळे जेवढे होते जंगलातले प्राणी सगळे ओढू लागले, परंतु मगरीची ताकद जास्त पाण्यामध्ये होती. कितीही प्रयत्न केला तरी पाय सुटेना. शेवट एक 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 सगळी भावकी बोलली, ते सगळे निघून गेली. मग गजेंद्र म्हणला, हत्ती म्हणला जावा जावा म्हटला, आज कळलं की कोणी कोणाचं नसतं. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कोणाचं सखी सोय. गेल्या भागे सुटतील सारे धागे आणि गोरे, प्राण मायेचा बजा नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्यावरती तुटतील सारे धागे आणि दोरे. मेल्यानंतर सगळे धागे दोरे तुटणार आहेत. बहीण कुणाची, कुठली म्हणाली लाडकी बहीण. हप्ता भेटला ना तुम्हाला. खऱ्या अर्थाने विचार जर केला तर नाथ बाबांनी सांगितलं कोणी, आणि मग गजेंद्रांनी काय केलं, हद्दीनं म्हटलं जाऊ म्हटलं आपल्या ओळख कोणी कोणाच नसतं. सोंडेमध्ये फुल घेतलं कमळाचं. या विश्वामध्ये कोणीतरी चालक असेल, तो माझा सांभाळ करेल, मला याच्यातून या तावडीतून सोडेल. आणि त्याच्या नावाने फुल फेकलं, भगवान परमात्म्यापर्यंत ते फुल पोहोचलं. हाके सरशी उडी, हाक मारल्याबरोबर धावून आला आणि गजेंद्राला त्याच्या तावडीतून सोडवलं. त्याचा उद्धार केला गजेंद्राचा, आणि त्या नाकराचा सुद्धा, त्या मगरीचा सुद्धा उद्धार भगवान परमात्म्याने केला. विठाला विठाला आणि म्हणून तर इथं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, क्षणाक्षणाला विचार करा, संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नाम स्मरा,
मुक्ती सायुजता वरा हेच करा रे बापानो. किती सांगला संत तुकोबराय 450 वर्षापूर्वी टोपलीमध्ये देव घेतला तुकोबरायाने. देव घ्या कोणी आयता आला घर बसणी. माणसं म्हणायची देव नलगे साठवणीचे रुंतले जागे. आमच्या घरामध्ये देव ठेवायची जागा नाही. सांगून साधू संत थकले. म्हटले आमचं काय सांगतोय तुम्ही ऐकत नाही तरी गेला जन्मवाया. हे जरी नाही काले तर दुसरा लिहिलेलं आहे. वेगळा प्रकरण ते तुम्हा आम्हाला सावध करण्यासाठी लिहिलेलं आहे. सकाळच्या दारामध्ये येतात अजूनही पिंगळेवाले येतात. कुडकुड वाजतात. सावध करतात. हे जरी न ऐकाल तसं साधू संतांनी पिंगळा प्रकरण लिहिलं. आम्ही सांगतो तुम्ही जर नाही ऐकलं तर ते आमचा काय तोटा होणार नाही. तोटा तुमचा होणार. सरळ ते शेवटी का काळ बांधून नेईल. एका जनार्दने आमचे काय जाईल. आता इथं आमचं काय झालं. एका माणसाचा आयुष्य संपलं. त्याच्या दारात यम हजर झालं. म्हटलं चल आता तुझा आयुष्य संपलं तुला नेण्यासाठी आलोय. म्हटलं काय हरकत नाही येतो मी. बरं तो मला 1 वर्षाचा कालावधी द्या. नाही म्हटले आमच्या दरबारात असल्या गोष्टी चालत नाहीत. वर्ष मिळणार नाही. म्हणजे 6 महिना नाही मिळणार. आठवडा नाही. आजचा दिवस नाही म्हटले. आताच तुला नेण्यासाठी आलो. तुझा आयुष्य संपलंय. म्हटलं चालले काय हरकत नाही. माझ्या घरी तुम्ही पाहुणे म्हणून आलात. फक्त माझ्या घरचा चहा पिया मी तुमच्या बरोबर येतो. यम म्हणला की पहिलेच असं गिराईक भेटले की चहा पाजते ना. ते यमाला कोण चहा पाजायचं. मला मिळला नाही चहा बस. म्हटले काय हरकत नाही. म्हटले पहिलेच गिराईक असं भेटले की चहा पाजते. चालेल म्हटलं चहा करतो. यमाला बाहेरच्या रूम मध्ये बसवलं. बाहेरच्या रूम मध्ये बसवला. हा घरात गेला. सुंदर चहा साखर दूध इलायची सगळ्या गोष्टी टाकून सुंदर चहा केला. परंतु माणूस फार हुशार असतो. याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला सगळ्याच्या टोपी ह्याच्या डोक्याला. असा हुशार माणूस असतो. त्याला काय केलं त्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकलं. गुंगीच चहा हरवला आणि यमाला नेऊन दिला. तो चहा एक पिला. 2 मिनिटांमध्ये यमाला झोप लागली. दणकन फटवरती पडला. यानं सूत्र हलवून म्हटलं आता आपल्याला मारायचं नाही आपल्याला जगायचंय. काय करायचं. यमाच्या खिशात हात घातला. एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठी व्याचं पहिलं नाव होतं. त्याला नाव ते पटकन खुडून टाकलं आणि एकदम शेवट टाकलं. म्हटलं आता काय हरकत नाही. आयुष्य वाढलं. आता काय भरपूर दिवस वाढले. 2 तासांनी यम जागा झाला आणि यमाला जो आनंद झाला तो गगनात मावेन. अरे काय तुम्हाला चहा केला. अरे अमृतापेक्षा सुंदर चहा. अरे असला चहा कुठंच मिळत नाही. मी प्रसन्न झालोय. आता मी माझ्या नियमात बदल करणार. माणूस म्हणला नेमकं काय करणार. आता नियमात बदल करणार. आता वर्ण सुरुवात नाही करणार. आता मी खाल्ले सुरुवात करणार. यानं काय केलं होतं. वरचं नाव खाली टाकलं होतं. अरे जे व्हायचं ते झालं ना.
तुला हिफाजत करले तुला क्या करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा तुला हिफाजत करले तुला हिफाजत करले तू रात करे रखवाली जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली या पिंजऱ्यामधील जीव नावाचा पोपट एके दिवशी उडून जाणार आहे आणि म्हणून देवाचं चिंतन करा एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं आहे अगदी आपण 12 वाजून 10 मिनिटांनी फुलांचा वर्षाव करणार आहोत गोड असं सर्वांनी भजन करा हार घालण्यासाठी इथे एक जण उपस्थित राहा विठोबा कुमारी तरावया पार भव सिंधू भवनाम भव सागर हा तरुण जाण्यासाठी विचार करा आणि म्हणून गेलेले दिवस कधी येणारे दिवस कसे येतील सांगता येणार नाही आणि म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण असं जीवन आणि म्हणून इथं जगद्गुरु तुकोबराय सांगतात की हा देह नाशिवंत देह आहे नाशिवंत
म्हणतात नाशिवंत देह जाणार, सकळ हा देह जाणार आहे. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. एखादं जन्माला आलेलं बाळ असेल त्या बाळाची सुद्धा काळ वाट पाहत असते. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ, घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती अवकाश आहे. सावध व्हा. गोबराय सावध झाले आणि मग जगाला उपदेश केला. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आणि म्हणून उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा आहेत, फार व्यथा आहेत. जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख हे सामान्य नाही. हजार विंचू चावल्याचं दुःख माणसाला मरताना होतं आणि जन्माचं दुःख हे काय सामान आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळ मूत्र जाणा क्षणक्षणा ध्यात असे. गर्भामध्ये असल्यानंतर देवाला विनंती करतो, हे पांडुरंगा, हे मायबापा, हे विठ्ठला, याच्यातून सोडव रे. देव म्हणतो तुला सोडवतो. काय करशील. आठवीन पाय हा माझा, एक वेळा करे ह्या दुःखा वेगळे. एक वेळा करी या दुःखा वेगळे. एक वेळा करी या दुःखा वेगळे. एक वेळा करी या दुःखा वेगळे. दुरिताची झाडे उगवूनी, दुरिताची झाडे उगवूनी. दुरिताची झाडे उगवूनी, दुरिताची बाहेर काढ. तू काय करशील, तू काय करशील. मग हा जीव तुम्ही आम्ही काय म्हणतो, आठवीन पाय हा माझा नवस. देवा माय मी नवस करतो, रात्र दिवस तुझं नाव घे. आणि बाहेर आला की कवा 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 कवा. अरे कवा म्हणलो. जन्माला आल्यानंतर बैमान झालेला हा माणूस. देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, पण तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं. माणसा आता तरी माणसात ये. माणसा आता तरी माणसात ये. आणि म्हणून मनुष्य जन्म सहजासहजी प्राप्त होत नाही. बऱ्याच जणांना लोकांना वाटतं की माणूस मेल्यानंतर पुढचा जन्म माणसाचा मिळतो. नाही. माणूस मेला की मेला, त्याला परत जन्म नाही मनुष्याचा. पाप जास्त झालं की नरक, पुण्य जास्त झालं स्वर्ग आहे. पाप आणि पुण्य हे दोन्ही समान व्हावं लागतं आणि मग मनुष्य जन्म प्राप्त होतो. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. नरदेहा येऊन हाणे केली. आणि म्हणून कारण तुकोबराने सुद्धा लिहून ठेवलं, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझे भाग एकदाच आहे, शेवटची पाळी एक मोक्ष. जीवन जगत असताना साधू संतांची सेवा, आई वडिलांची सेवा, देश सेवा करा, सामाजिक कार्य करा. कारण आपण या जड लोकांचं काहीतरी देणं असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आई वडिलांची सेवा करा, दान धर्म करा. मी तर म्हणतो ज्याला जोपर्यंत आई वडील आहेत त्याला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. देव म्हणतो प्रत्येकाच्या मला घरी जायला जमत नाही म्हणून तुमच्या घरातच दोन देव दिले. एक मातृदेवो भव आई आणि दोन पितृदेवो भव वडील.
आई 3 टाइम जेवणाचा विचार करते माय माऊली. शाळेत एखादं लेकरू जर ते गेलं असेल माय माऊलीचं तर पाखरासारखी वाट पाहणारी ती आई असते. कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. आई 3 टाइम जेवणाचा विचार करते, परंतु बाप त्याच्या आयुष्याचा विचार करतो. शेदुरीचा, पैशाचा, जेवणा सगळ्या गोष्टीचा विचार करणारा बाप असतो. आणि म्हणून साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, श्यामचा बाप लिहिला नाही. गोडवे गाताना जिजाऊचा शोभा म्हटलं जातं, परंतु त्याच शोभाला ज्यावेळेस हे स्वराज्य प्रबल व्हावं म्हणून आदिलशहाच्या दरबारामध्ये स्वतःच्या हातामध्ये बेड्या ठोकून घेतल्या शहाजीराजे भोसले यांचं नाव घेतलं जात नाही. देवकीचा कृष्ण म्हटलं जातं, यशोदेचा कृष्ण म्हटलं जातं, परंतु त्याच कृष्णाला टोपलीमध्ये घेऊन पुरातून सुखरूप गोकुळामध्ये ज्या वसुदेवाने नेलं त्या वसुदेवाचं नाव घेतलं जात नाही. परंतु आईपेक्षाही जास्त प्रेम बाप आपल्या लेकरावरती करतो. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा तो डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, पटामध्ये हासू परी कणा वाकला. घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आणि म्हणून पालने तत्व आई सांगितलेले आहे आणि आधारणे तत्व बाप सांगितलेलं आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना आईचे अनंत उपकार आहेत. आईला स्वर्ग म्हटलेला आहे. आईला जरी स्वर्ग म्हटले परंतु त्या स्वर्गाचा दरवाजा बाप असतो, त्या स्वर्गाचा दरवाजा बाप असतो. परंतु बरेच नास्तिकवादी मुलं म्हणतात आमच्यासाठी आई वडिलांनी काही केलं नाही, आम्ही आमच्या कर्तृत्वावर मोठं झालेलो आहोत. अरे आईनं जर जन्म दिला नसता तर हे विश्व पाहिलं असतं का? ज्या माय माऊलीनं, कारण 32 थेंब रक्ताचे खर्च केल्यानंतर 1 दुधाचा थेंब तयार होतो. किती रक्त पिलोय माय माऊलीची, या रक्ताची जाणीव असली पाहिजे. कारण मनुष्य मेल्यानंतर सगळं जळतं परंतु हाड कधी जळत नाही. त्या रक्तापासून तयार झाली, त्या दुधापासून तयार झालेले असतात, हाड कधी जळत नाही. ज्याला बाळ अंत पण म्हणतात, जन्मलं तर बाळ नाही तर त्या माऊलीचा अंत सुद्धा होऊ शकतो, त्याला बाळ अंत पण म्हणतात. तू विसरू नको लढीवारा आईचा लढा जिवारा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. आणि म्हणून 3 उपकार सांगितलेले आहे शास्त्रामध्ये. एक देवाचा उपकार, जेने हा जीव दिला दान. दुसरा साधू संतांचा उपकार, मार्ग दावून गेली आधी दयाने दी संतते. आणि तिसरा उपकार आई वडिलांचा. बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कोई डाली नहीं होती, लेकिन जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. आणि म्हणून तिसरा उपकार म्हणजे आई वडिलांनी केलेला आहे. माऊलीने जन्म दिला, आई आपल्या लेकराला कडेवरती घेते. वारे
आणि म्हणून दोन तत्व आहेत, आई आणि वडील. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे माय बापे अवघे देवाची सोड. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, हा देह जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सट. आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून संत समागमी धरावी आवडी. साधू संतांच्या संगतीमध्ये या करावी तातडी परमार्थाची. तातडीनं परमार्थ करा. आणि म्हणून महाराज सांगतात, या व्यवहारामध्ये कुठला व्यवहार हा लोकीचा व्यवहार आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळाचे नाही कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. आणि म्हणून श्री संत जगद्गुरु तुकोबराय या व्यवहारामध्ये गुंतून राहू नका. डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. सावध व्हा. देवाचं चिंतन करा. अभंगाच्या तुका एक दोन चाली होते आणि फुलाचा अभंग होईल. घ्या चाल इकडे म्हणायचे चाल म्हणायची का कोणाला? चाल म्हणायची का? फुल वाटत घेतो फुलं वाटत नका डोळे कोणाला म्हणायची तुका म्हणे हे लोकीचा व्यवहार.
काही पायिकपण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नोहे अंग संग युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोचले जन्मो जन्मी तुका म्हणे काली कीर्तनरूपी सेवा पडवंगाच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो सिद्धेश्वर संत गुलाबाबाच्या चरणी सेवा समर्पित करतो या ठिकाणी आपल्या गावातील सर्व भजनी मंडळांच्या चरणी नतमस्तक होतो शंकर अण्णा गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी सर्वांच्या अनुषंगाने अर्पण करतो त्यांना सद्गती प्राप्त व्हावी सर्व भजनाचे या ठिकाणी मनोभाव या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कीर्तन सोहळा ज्यांनी शूट केलेला आहे इंदापूर भक्तियोग चॅनल युट्यूब चॅनल काही कालावधीमध्येच हा पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे आणि हे चित्रीकरण आपल्याला परत ही कीर्तन ऐकण्यासाठी आपल्याला मिळणार आहे इंदापूर भक्तियोग चॅनल या चॅनलवरती त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो एक शेवटचा अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर कुंडली कडदाहेड विठ्ठल म्हटल्यानंतर आपण फोटोकडे फुलं टाकायचे आहेत हे फुलं म्हणजे सामान्य नाहीत या फुलामध्ये तिळ तिळ पुण्य समर्पित असतं ते फुल त्याला उघडल्यानंतर अजून त्याला सद्गती प्राप्त होते विठ्ठल जय जय पुढे मुलगा पुढे हा पुढे कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जरूर तुकाराम महाराज की जय राजा महाराज
मागणीचे विरुद्ध प्रति आहे या संताश निर्वेची मदत आर्थिकडा तुका म्हणे आता उदारत होई मज देवी बाय संताचे या संताश निर्वेची मदत आणि तुझे काही ना मागो देवा. आणि या कीर्तनासाठी सुंदर असं ज्याने मृदंग वादन केलेलं आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट आपल्या आदित्य महाराज गायकवाड या ठिकाणी गायकवाड महाराज आणि महाराज गायकवाड आहेत. नंदू महाराज आहेत या ठिकाणी. कैलास महाराज शेडगे महाराज उपस्थित आहेत. बबन गाड सर आहेत. बबन गाड आहेत. सर्वांचे या ठिकाणी विनेकरी सर्वांचे या ठिकाणी परत एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कांबळे महाराजांनी उपस्थित दाखवले आहे त्यांच्या शरण नतमस्तक होतो. ज्ञानदेव तुकाराम भगवान की माऊली ज्ञानेश्वर